श्री स्वामी समर्थ. आपलं सर्वांचं श्री स्वामी समर्थ भक्तिमार्ग ह्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर आपल्या सर्वांना माहीत आहे की श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे. तर श्रावण महिन्यात आपल्याला भोलेनाथ यांची सर्वात आवडती व प्रभावी सेवा म्हणजे काय तर रुद्राभिषेक ह्याची आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर अगदी सोप्या व साध्या पद्धतीने आपण आज संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत व कशी घरच्या घरीही सेवा करायची ते जाणून घेणार आहोत व यात कुठल्या सेवा करायच्या ज्याने आपल्याला फळ मिळेल तेही आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर ती माहिती पाहण्याआधी मी सर्वांना विनंती करेल की कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत नक्की पहा. तर सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊ की रुद्राभिषेक का करावा, त्याचे काय महत्त्व आहे. तर रुद्राभिषेक ह्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण आपल्या आयुष्यात कुठलीही अडचण असेल तर ती रुद्राभिषेक केल्याने आपली कुठलीही समस्या असेल तिचं निवारण होतं. तसंच मनातली काही इच्छा असेल तर त्याही पूर्ण होतात. तसेच घरात वास्तुदोष असेल किंवा कर्जबाजारी असेल किंवा बाहेरील बाधा असेल तर ह्यासाठी रुद्राभिषेक हा खूप चांगला पर्याय आहे. तसेच घरात जर कुणी व्यसनी असेल, मग नवरा असो, सासरे असो, मुलगा असो व्यसनी असेल, मग व्यसन कसलं, मग ते धूम्रपान असो किंवा मांसाहार करत असतील, वार बघत नसतील, कधीही मांसाहार करत असतील, तसेच दारू पित असतील किंवा गुटखा मावा जे काही व्यसन असेल तुमच्या घरात कुणाला त्यांच्यासाठी ही अगदी ही प्रभावी सेवा असेल. तसेच घरात कुणी सतत आजारी असेल किंवा दीर्घकाळापासून तो व्यक्ती आजारी असेल तर त्याच्यासाठीही ही सेवा खूप प्रभावी ठरेल. तर आपलं हे जे तीर्थबंध जे आपण करतो रुद्राभिषेकचं ते तीर्थ त्यांना द्यायचं, त्याने काय होतं ह्या पूर्ण शंकेचं किंवा ह्या अडचणींचं निवारण होतं. तर म्हणून आपल्याला हा रुद्राभिषेक करायचा असतो. तर ह्या श्रावण महिन्यात मी सर्वांना विनंती करेल की जर असं घरात कोणी व्यक्ती असेल तर त्याच्यासाठी तुम्ही ह्या सेवा नक्की करा. रोज जमल्या तर अतिउत्तम, पण नसेल शक्य तर प्रत्येक सोमवारी तरी तुम्ही ही सेवा करा. तर आपल्याला याच्यामध्ये कुठल्या सेवा करायच्या त्याही मी सांगणार आहे. पण रुद्रसूक्त आहे ते आपल्याला याच्यात पठण करायचं असतं. तर रुद्रसूक्ताचे 2 भाग आहे, 11 नमके आणि 11 चमके. तर 11 नमके ह्यात नमः याचे पद येतं. त्यात आपण आधी देवांची स्तुती करतो. त्या स्तुतीने 11 रुद्र प्रसन्न झाले की मग उत्तरार्थ येतो. मग येतं 11 चमके. तर चमे हे शब्द आहेत त्याच्यामध्ये. तर त्याचा अर्थ असा होतो की हे मला हवे आहे किंवा हे मला दे. म्हणजे यात आपण आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या भगवान शंकरांकडे आपण हे मागत असतो. म्हणून हे आपल्याला ही सेवा करायची असते व खरंच खूप प्रभावी सेवा आहे. तर ही सेवा करायला आपल्याला कुठलं साहित्य लागतं तर ते जाणून घेऊ. तर सर्वात प्रथम आपल्याला लागतं ते शिवलिंग किंवा रुद्रयंत्र. जर रुद्रयंत्र असेल तर नक्कीच तुम्ही रुद्रयंत्रावरच करा, पण जर नसेल तर तुम्ही शिवलिंगावरही करू शकता. दुसरं म्हणजे आपल्याला पाहिजे ते अभिषेक पात्र. जर तुमच्याकडे अभिषेक पात्र नसेल तर तुम्ही जर कुणी घरामध्ये छोटा मुलगा असेल, मुलगी असेल किंवा घरामध्ये सासू असेल तर तुम्ही त्यांना त्याच्यावर पाणी टाकायचं सांगा किंवा मग तुम्ही स्वतःही एका हाताने करू शकता. पण काय होतं आपलं वाचनाकडे लक्ष असतं तर त्याच्यामुळे काय होतं पाणी इकडे तिकडे पडतं. त्याच्यामुळे जर अभिषेक पात्र नसेल तर तुम्ही कुणाला तरी सोबत घेऊन मग तो रुद्राभिषेक करू शकता. तसेच दुसरी गोष्ट म्हणजे ताम्हण, ज्यात आपण शिवलिंग ठेवून मग रुद्राभिषेक करणार आहे तर मोठं असं ताम्हण घ्या. नंतर आपल्याला हवं ते धूप, दीप, अगरबत्ती, भस्म, चंदन, बेलपत्र, बेलफूल, फुलं. तसंच काय आपल्याला जर धोत्राची फळ किंवा फूल मिळालं तर तेही तुम्ही ठेवू शकता. आणि शुद्ध पिण्याचे पाणी घ्या की ज्याचा आपण नंतर ते तीर्थ म्हणून वापर करणार आहे. त्याच्यामुळं शुद्ध पिण्याचे पाणी हे तुम्ही घ्या. नंतर मग आधी काय करा, दीप प्रज्वलित करा, त्याची पूजा करा. अग्निदेवाला साक्षी ठेवून मग पूजा करायची. तर आधी दीप प्रज्वलित करायचा. चौरंगावर एक पांढरा कपडा आथरा, त्याच्यावर ताम्हण ठेवा, त्याच्यामध्ये शिवलिंग ठेवा. तर शिवलिंगाची दिशा कुठली, शिवलिंगाच्या ज्या भागाने पाणी पडतं म्हणजे जे निमुळतं टोक आहे ते उत्तरेला करायचं आहे आपल्याला. तशी ते शिवलिंग तुम्ही घराच्या दिशेने तसं ठेवून द्या व त्यावर अभिषेक पात्र ठेवून द्या. जसं मी थंबनेलमध्ये दाखवलं त्या फोटोमध्ये तसं तुम्ही ठेवून द्या. किंवा जर तुम्ही हाताने पाणी टाकणार असेल तर ते मग हाताने पाणी टाकायचं. मग आता पठण कुठल्या स्तोत्रांचं करायचं ती माहिती जाणून घेऊया.
तर जलाभिषेक चालू असताना तुम्हाला गणपती अथर्व शीर्षम 1 वेळेस म्हणायचे, शिव महिन्व स्तोत्र 1 वेळेस म्हणायचे, श्रीराम रक्षा स्तोत्र 1 ते 9 श्लोक म्हणायचे, कारण त्याच्यानंतर मग फलश्रुती चालू होते. त्याच्यानंतर रुद्र अध्याय चमक नमक संपूर्ण तो अध्याय म्हणायचा आहे. त्याच्यानंतर शिवकवच 1 वेळेस, त्याच्यानंतर शिव गायत्री मंत्र 11 वेळेस, महामृत्युंजय मंत्र 11 वेळेस, महामृत्युंजय मंत्र पंचप्रणवयुक्त 11 वेळेस, अमृत संजीवनी मंत्र 11 वेळेस, संजीवनी मंत्र 11 वेळेस व कालभैरवाष्टक स्तोत्र 1 वेळेस, अशा ह्या पूर्ण पठण करून घ्यायचे. त्याच्यानंतर मग ते जे तीर्थ आहे, जे पाणी आहे, ते तुम्ही एका तांब्यामध्ये ओतून घ्या. जर तुमच्याकडे दुसरी एक ताम्हण असेल तर मग ती तुम्ही घ्या. त्याच्यावर थोडेसे तांदूळ टाका. मग त्याच्यावरती जी शिवलिंग आहे ते ठेवा व नंतर त्याला फुलं, धूप, दीप, शिवलिंगाला चंदन, भस्म लावून घ्या व तुमच्याकडे बेलफळ असेल तर ते अर्पण करा. त्याच्यानंतर तुमच्याकडे धोत्र्याचं फळ असेल किंवा धोत्र्याची फुलं असतील तर तेही अर्पण करून घ्या. नंतर आपल्याला बेलपत्र अर्पण करायचे. जर तुमच्याकडे 108 बेलपत्र असेल तर ठीकच आहे, पण तुमच्याकडे 11 आहे, 1 आहे, 2 आहे, तर मग अशा वेळेस काय करायचं, 1 किंवा 2 असेल तर तेच अर्पण करायचं, परत तेच उठवायचं, परत तेच अर्पण करायचं. असे अर्पण करता 108 जे शिव अष्टोत्तर नामावली आहे ती तुम्हाला म्हणत ते बेलपत्र अर्पण करायचे. त्याच्यानंतर मग आपल्याला शिवध्यान म्हणायचे. 11 वेळेस शिवध्यान म्हणायचे. तर मग असं करून आपली पूजा झाल्यानंतर मग आपली जी पण काही ज्या सोमवारची जी शिवमूठ आहे ती महादेवाला अर्पण करायची. मग नंतर आरती करून घ्या. आरती झाल्यानंतर तुम्ही जो प्रसाद आहे दूध वगैरे ते प्रसादाला ठेवा. तर ह्या सेवा करायला आपल्याला 1 ते 1.5 तास लागेल. पहिल्या दिवशी थोडा वेळ लागेल, नंतर तसा वेळ वाचता आल्यानंतर कमी होऊन जाईल. व मी सर्वांना म्हणेल की जर शक्य असेल तर संस्कृतमध्ये वाचायचा प्रयत्न करा. जर नसेल जमेल तर तुम्ही मराठीत वाचू शकता, पण संस्कृतमध्येच करा. शक्यतो जमत असेल तर संस्कृतमध्ये करा. आणि ज्यांना वाचता येत नाही त्यांनी दिंडोरी प्रणीत आपलं सेवा मार्ग जे चॅनल आहे त्याच्यावर तुम्ही ते लावून द्या व मग तुम्ही अभिषेक करू शकता. अशी ही उच्च कोटीची सेवा सर्व महिला घरामध्ये करतील अशी मी आशा ठेवते आणि विनंती करेल की सर्वांनी नक्की, रोज नाही जमलं तरी प्रत्येक सोमवारी ही सेवा नक्की करा. अशी ही छोटीशी माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक व शेअर करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा. ही छोटीशी माहिती महाराजांचरणी अर्पण करते व हा व्हिडिओ येथे पूर्ण करते. श्री स्वामी समर्थ.